कोकणातील दवाखाना. कोकण म्हटलं की आपल्याला आठवते ते निळशार समुद्र, आंबा, फणस, नारळ, पोफळीच्या बागा, दरी-खोऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे. त्याचबरोबर कोकणात अनेक ठिकाणी आपल्याला काहींना काही गूढ, ऐतिहासिक, काही देवांच्या, काही भूतांच्या अशा गोष्टी ऐकायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, मी एल. मी मूळचा कोकणातलाच आहे. बालपणापासूनच रहस्यमय कथा ऐकायला मला फार आवडतात. त्यामुळे गावी गेलो की माझं आवडीचं काम म्हणजे एखाद्या अनुभवी व जुन्या जाणकार लोकांची भेट घेऊन त्यांच्याकडून गावच्या इतिहासाबद्दल, काही जुन्या घटनांबद्दल, असाधारण घटनांबद्दल जाणून घेणे. सदर कथा ही मी माझ्या आजीकडून ऐकली आहे. ती लहान असताना ही घटना तिच्या गावच्या शाळेत घडली होती. तर कथेला सुरुवात करतो. भारताच्या स्वातंत्र्य मिळून फक्त 5-6 वर्षे झाले होते. देश स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अगदी जोमाने प्रयत्न करत होता. त्यातच गांधीजींच्या बोलण्यानुसार जर देशाची प्रगती करायची असेल तर ग्रामीण भागातच प्रथम विकास करा. गावोगावी अनेक नवीन योजना राबवण्यात येऊ लागल्या. त्याच योजनेअंतर्गत त्यावेळेत गावामध्ये प्रथमच एक प्राथमिक रुग्णालय चालू करण्यात आले. या इस्पितळाचा मुख्य हेतू हा गावातील गर्भवती महिलांना प्रसूतीदरम्यान योग्य उपचार देणे हा होता. कारण गावाची पूर्वस्थिती फार बिकट होती. या सर्व रोगाचे निदान हे काही घरगुती उपायांनीच होत असे. अगदी प्रसूतीसाठी देखील जुनीच पद्धत वापरत असत. त्यामुळे अनेकदा हे आई आणि बाळ अशा दोघांना पण धोकादायी ठरत असे. गावात रुग्णालय चालू झाल्यावर देखील सुरुवातीला लोक तिथे जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असे तेव्हा लोक रुग्णालयात धाव घेत असे. असेच प्रसूतीदरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स आल्या की लोकांना डॉक्टरांची आठवण येत असे. लोकांच्या अशा हलगर्जीमुळे डॉक्टरसुद्धा कधीकधी रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी काहीच करू शकत नव्हते. सुरुवातीला तर उशिरा उपचारामुळे इस्पितळात आणि आवारात अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता. असे म्हणतात की अशा प्रकारे जर गर्भवती स्त्रियांचा मृत्यू झाला तर त्या स्त्रियांचा आत्मा सहजासहजी मुक्त होत नाही आणि अशा अतृप्त आत्म्याला हडळ असे संबोधले जाते. हे भूतांच्या प्रकारातील सर्वात वाईट भूत मानले जाते. असेच काही महिने उलटून गेले आणि मग रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना रात्रीच्या वेळी विविध अनुभव येऊ लागले. कधी रडण्याचा आवाज तर कधी गुरगुरण्याचा. कधी तर रुग्णालयात ॲडमिट असलेल्या गर्भवती स्त्रियांना व नुकत्याच बाळ झालेल्या स्त्रियांना अनेक भास होत असे. जसे की कोणीतरी त्यांच्याकडे रागाने बघत आहे, कोणीतरी त्यांच्या बाळाला नेण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरसुद्धा तिकडे रात्रीच्या वेळी जाण्यास घाबरत असत. लोकांनी देखील तिकडे जाणे सोडून दिले होते. त्यामुळे अगदी वर्षभरातच ते रुग्णालय बंद करण्यात आले. असे 5-6 वर्षे निघून गेली. गावातील कोणीही तिकडे जात नसे. अगदी सकाळच्या वेळीसुद्धा जर एखाद्याची गुरे चुकून चरत तिकडे गेली तर तो गुराखीर देखील तिकडे जाण्यास धाजवत नसे. हे रुग्णालय तसे गावापासून 5 मिनिटांवर एका सड्यावर थोडासा उंच भाग बांधले आहे. अजून बाजूला रान वाढलेली होती. दाट झाडी झाली होती. रुग्णालयाची वास्तू अगदी भकास झालेली होती. काही वर्षांनी गावी एक नवीन तरुण व निर्भीड अशा कलेक्टरची नियुक्ती झाली होती. एकदा गावच्या समस्यांबद्दल बोलताना त्याला गावी शाळा आणि इतर सुविधांचा अभाव असल्याचे कळले. तेव्हा त्याने गावी नवीन शाळा बांधण्याची जागा शोधण्याचे काम चालू केले. तेव्हा त्याला त्या सरकारी जागा आणि त्यावरील त्या जुन्या रुग्णालयाबद्दल समजले. त्याने माहिती मिळवली असता जुन्या झालेल्या सर्व प्रकाराबद्दल त्याला कळले. त्यातून गावी शिक्षणाचा सुद्धा किती अभाव आहे हे त्याला पटले. त्याने लगेच त्या जुन्या रुग्णालयाच्या जागी एक सुंदर शाळा उभारायचे ठरवले. शाळेचे बांधकाम चालू असताना अनेक अडथळे, पण त्या कलेक्टरने जिद्दीने 1-2 वर्षात त्या शापित जागेवर एक सुंदर ज्ञानाचे मंदिर उभारले. लोक सुरुवातीला आपल्या मुलांना तिकडे पाठवायला तयार नव्हते, पण नंतर कलेक्टरच्या अथक प्रयत्नानंतर आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर लोक आपल्याला
मुलांना शाळेत पाठवायला तयार झाले. पण शाळेतील लोकांनी एक अट ठेवली. संध्याकाळी 6 पर्यंत शाळा चालू ठेवायची. कलेक्टरने ती अट मान्य केली आणि मग गावात नवीन शाळा सुरू झाली. त्या शाळापित जागेवर आता ज्ञानाचे पाट गिरवीत येऊ लागले. पण ते सारे अजून थांबले नव्हते. संध्याकाळी शाळा बंद केल्यानंतर, विशेषतः अमावास्येच्या रात्री, अनेक घटना शाळेत घडत असत. जसे की बेंच अस्वस्थ होणे, फलकावर काहीही गिरपटलेले असते. पण कलेक्टरने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. त्या चांगल्या कामात विघ्न येऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. तसेच शाळा ही सकाळ ते दुपार या वेळेतच चालू केली. त्यामुळे मुलांना देखील काही त्रास होत नव्हता. तसेच गावातल्या लोकांनी ठेवलेल्या अटींनुसार संध्याकाळी कोणीही तिकडे थांबत नसे. असाच काही काळ उलटून गेला. कलेक्टर साहेबांनी गावात अनेक विकासाची कामे केली. त्यांची सुद्धा आता दुसऱ्या गावी बदली झाली होती. शाळा वगैरे सर्व त्यांच्या योजना वेळेनुसार व्यवस्थित चालू होती. अशातच काही महिन्याची शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे काही नवीन शिक्षकांची शाळेत भरती करण्यात आली. त्याच भरतीमध्ये खानदेशातून आलेल्या व नुकत्याच शिक्षित या पेशात असलेल्या सुरेश, भिकाजी, निलेश आणि सुनील नावे बदलली अशा चौघांची निवड करण्यात आली. त्या दोघांसाठी हा भाग, तिथली भाषा, जेवण सारे काही नवीन होते. गावातच एका किराणा मालाच्या दुकानाच्या मागचा रिकामा भाग त्यांना घर म्हणून भाड्याने मिळालं होतं. गावात शिक्षण म्हणून तसा त्यांचा मान होताच. ते चौघे देखील गावात अगदी सर्वांसोबत गुण्यागोविंदाने राहत असत. कधी कोणाला काही मदत लागली तर नेहमी पुढे असत. गावातल्यांकडून त्यांना शाळेत संध्याकाळनंतर न थांबण्याचे बजावण्यात आले होते. तसेही दिवसभर शाळेत शिकवून दमत असल्याने ते देखील कधीही शाळेत थांबत नसत. असेच काही महिने निघून गेले आणि वेळ आली ती वार्षिक परीक्षेची. सर्व मुले फार हुशार होती, कारण आता 2 महिने त्यांना सुट्टी मिळणार होती. परीक्षेचा शेवटचा पेपर झाला. सारी मुले अगदी बागडत शाळेतून घरी बाहेर पडली. परंतु आता खरी परीक्षा ही शिक्षकांची चालू झाली होती, कारण त्यांना दिलेल्या निकालाच्या तारखेआधी प्रगती पुस्तक तयार करण्याची होती. सुरेशने तर अगोदरच चौघांच्या गावी जाण्याच्या तिकीट काढून ठेवल्या होत्या. त्यामुळे पटापट प्रगती पुस्तकाचं काम आटपायचं असं चौघांनी ठरवलं. एक दिवस चौघेही शाळेतच पेपर तपासत बसले होते. हळूहळू दुपार होऊ लागली. बहुतेक शिक्षक आजचे तपासणीचे काम आटपून घरी निघून गेले होते. आता फक्त शाळेत ते चौघेच होते. येत्या 2 दिवसातच सर्व कामे फत्ते करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. चौघेही अगदी मन लावून आपले काम करत होते. घड्याळाकडे त्यांचे लक्षच नव्हते. संध्याकाळचे 5 वाजून गेले. तसा शाळेचा शिपाई रामू तिकडे आला. त्यांनी चौघांनाही वेळेचं भान आणून दिलं व आता शाळा बंद करायची असल्यामुळे सांगितले. 6 वाजल्यानंतर इकडे कोणी थांबत नाही याची देखील आठवण करून दिली. पण त्यांना काही करून काम संपवायचे होते आणि तसाही त्या चौघांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी रामूला जवळ बोलवले आणि त्यांच्या खिशात काही पैसे कोंबून त्याला सुद्धा सोबतीला थांबण्यास सांगितले. अजून फक्त 2 तास, मग आपण सर्वच एकत्र जाऊयात. तसेच पैसे मिळाल्यावर रात्रीची दारूची सोय झाली होती, म्हणून रामू देखील त्यांच्यासोबत थांबला. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. रामू सुद्धा खुर्चीवर बसून पेंगत होता. संध्याकाळचे 7 वाजून गेले आणि त्यात त्या 5 जणांचे नशीब वाईट, म्हणून आज अमावास्येची रात्र होती. तसेच गावातच तेव्हा विजेचा सुद्धा काही भरोसा नव्हता आणि चक्क त्या दिवशी सुद्धा शाळेत वीज नव्हती. ते कंदिलाच्याच प्रकाशात काम करत होते. पेपर तपासत असताना सुशीलची नजर दरवाजापाशी गेली. कोणीतरी एक बाई आपल्या छोट्या बाळाला कडेवर घेऊन काहीतरी खाण्यासाठी मागत असल्याचे त्याला त्या बाहेरच्या काळोखात जाणवले. सुशीलने बाकीच्यांना देखील ते निदर्शनास आणून दिले. सुरेश बोलला, "अरे, असेल कोणीतरी गावातील गरीब बाई, उपाशी असेल म्हणून खायला मागत असेल." असे म्हणून त्याने आपल्या दुपारच्या जेवणातील उरलेली चपाती आणि भाजी रामूकडे दिली आणि तिला देऊन यायला सांगितले. रामू डोळे चोळतच उठला आणि तो बाजूला ठेवलेला कंदील घेऊन दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला. कंदिलाच्या प्रकाशात त्याने दरवाजात पाहिले तर तिकडे कोणच नव्हते. त्याने बाहेर देखील पाहिले, कोणीच नव्हते. तो
पुन्हा जागेवर येऊन बसला. अरे गेली असेल ती पुढे, जाऊ देत चल, असे म्हणून सुरेशने परत सर्वांना कामाला लागण्यास सांगितले. 5-10 मिनिटांनी पुन्हा ती बाई दरवाजावर उभी राहून काही खाण्यासाठी मागू लागली. पण पुन्हा तेच. रामू कंदील घेऊन दरवाजापाशी गेल्यावर तिकडे कोणीच नव्हतं. असा प्रकार अगदी 3-4 वेळा घडला. शेवटी 5व्यांदा सुनीलने रागातच विचारले, कोण आहे तिकडे? जेवण हवे आहे तर मग घ्या ना, असे म्हणून तो जाताच दरवाजापाशी गेला. तेव्हा जणू काही हवेत विरघळावी तशी ती स्त्री आपल्या बाळासोबत कुठेतरी विलीन झाली. सुनील जरा घाबरलाच होता. त्याने बाकीच्यांना देखील ही गोष्ट सांगितली, पण सुरेश आणि बाकी दोघांचा त्यावर विश्वास नव्हता. बाई अशी कशी हवेत गायब होईल? रामूला मात्र हे सगळे काय चालू आहे ते कळले होते. त्याने सर्वांना इकडून लवकर निघूया असे सांगितले, पण सुनील सोडून कोणीच त्याचं ऐकलं नाही. अरे थोडाच काम बाकी आहे, काही नाही होणार, तुम्हाला भास झाला असेल, सुरेश बोलला. काही काळ असाच गेला. ती बाईसुद्धा बराच वेळ दिसली नाही. बघ बोललो ना, गावातीलच असणार ती बाई कोणीतरी, उगाच घाबरता तुम्ही राव, सुरेश बोलला. त्याचं बोलणं थांबतच तो ज्या खिडकीजवळ बसला होता तिकडून बाहेरच्या बाजूने कोणीतरी बाई हुंदके देत रडण्याचा आवाज येऊ लागला. आता मात्र सुरेशसुद्धा घाबरला होता. त्याने हळूच खिडकीबाहेर डोकावून बघितले. त्याने जे बाहेर पाहिले ते पाहून त्याचे डोळेच फिरले. तो जागच्या जागीच बेशुद्ध झाला. बाकीच्यांनी त्याला सावरले. आता सर्वांनाच तो आवाज आला होता आणि बाहेर बघितले तर त्याची जणू दातखिळीच बसली. तोंडातून काही शब्दच निघत नव्हता. एक स्त्री बाहेरच्या झाडापाशी बसली होती आणि तिच्या हातात एक बाळ होते, पण त्या बाळाला फक्त धड होते, त्याला मुंडकेच नव्हते. मान खाली घालून ती नुसती रडत होती. हळूहळू आवाजाची तीव्रता वाढत होती. आणखी काही जणींचे रडण्याचे किंचाळण्याचे आवाज त्यांना येऊ लागले. बाहेर जे काही चालू होते ते बघून ते जागीच स्तब्ध झाले होते. अचानक त्यांना बाजूने गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. त्याने पाहिले तर मगाशी बेशुद्ध झालेला सुरेश त्याच्याकडे रागाने बघत होता. त्याचे डोळे पूर्ण सफेद झाले होते व तो वेगळ्या आवाजात नाही सोडणार असे सारखे बोलत होता. बिथरलेल्या अवस्थेत त्या चौघांनी कोपऱ्यात लावलेल्या देवाचा फोटोकडे धाव घेतली. तोच त्यांच्या मागे येणारा सुरेश पण खाली कोसळला. जणू काही आत्ताच त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडले असावे असे वाटले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सुरेशला सावरत तिकडून पळ काढला. पाठीमागून अनेक रडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज येत होते, पण त्यांनी अजिबात पाठी न बघता थेट किराणा मालाचे दुकान गाठले. दुकानात पोहोचल्यावर 5ही जण तिकडेच खाली पडली. दुकानात असलेल्या काही गाववाल्यांनी त्यांना सावरले आणि पाणी दिले. कोणीही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. 5ही जणांना कडकडून ताप आला होता. लगेच गावातील वैद्याला बोलवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी जर बरे वाटल्यावर त्यांनी गावातल्यांना झाल्या प्रकाराबद्दल सांगितले. सर्वजण त्यांच्या खूप रागवले होते, कारण इतकं बजावून सुद्धा संध्याकाळी 6 नंतर ते शाळेत थांबले होते. नंतर त्यांनी एक समजूत म्हणून गावातील पुजाऱ्यांना बोलवले आणि त्या सर्वांवरून नारळ ओवाळून तो नारळ गावच्या वेशीबाहेर टाकून दिला. काही दिवसांनी बरे वाटल्यावर आपले काम आटपून चौघे आपल्या गावी निघून गेले. ते परत आलेच नाही. त्यानंतर काही वर्षांनी गाववाल्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ग्रामपंचायतीने ती जुनी शाळा कायमची बंद करून गावातच दुसऱ्या जागी शाळा चालू करण्याचे ठरवले. पुन्हा काही वर्षांनी तिकडे पोस्ट ऑफिस, त्यानंतर टेलिफोन ऑफिस चालू झाले होते, पण ते सुद्धा तिकडे फार काळ टिकले नाही. वर्षभराच्या आत ते सुद्धा बंद झाले आणि आता ती जागा अजूनही अशीच पडून आहे. कोणीही सहसा तिकडे जात सुद्धा नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.